नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्रियापदे यामध्ये सहाय्यकारी क्रियापदे ही जी आहेत त्यातले प्रायमरी सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब ही मागच्या तासाला आपण अभ्यासली आहेत. आज आपण मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आणि त्यापासून बनणारी सिंपल टेन्सची सेंटेन्सेस आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी मी एक मुख्य क्रियापद घेतलेलं आहे ड्राईव्ह. त्याचा यस फॉर्म आहे ड्राईव्ह्ज, ING फ्रॉम ड्रायव्हिंग, पास्ट फॉर्म ड्रो आणि पास्ट पार्टिसिपल फ्रॉम ड्रिव्हन. तर या ठिकाणी हे जे मुख्य क्रियापद आहे मी मागील तासाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्या बेस फॉर्ममध्ये डू हा त्यामध्ये असतोच, यस फॉर्ममध्ये मुख्य क्रियापदाबरोबर डज हा येतोच आणि पास्ट फॉर्म बरोबर डीड हा येतोच. आता या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ याचं मी ॲक्टिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शन आणि पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शन म्हणजे कर्तरी प्रयोगातली वाक्य आणि कर्मणी प्रयोगातली वाक्य या ठिकाणी घेतलेली आहेत. पहिलं सेंटेन्स पहा, आय शल ड्राईव्ह अ कार. या ठिकाणी मुख्य क्रियापद ड्राईव्ह ते मूळ रूपामध्ये आलेलं आहे आणि त्याच्याबरोबर शल हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. दुसरं सेंटेन्स वी शल ड्राईव्ह अ कार. या ठिकाणी मुख्य क्रियापद हे बेस फॉर्ममध्ये आलेलं आहे आणि त्याबरोबर मोडल ऑक्झिलरी व्हर्ब शल आलेला आहे. तिसरं सेंटेन्स पहा, यू विल ड्राईव्ह अ कार. या ठिकाणीही मुख्य क्रियापद बेस फॉर्ममध्ये आणि त्याच्याबरोबर मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आलेला आहे विल. हाच पॅटर्न बाकीच्याही मोडल ऑक्झिलरी व्हर्बला लागू होतो. या ठिकाणी कॅन हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. त्याचा अर्थ होतो क्षमता असणे किंवा एखादी गोष्ट करू शकणे. या ठिकाणी सेंटेन्स आहे आय कॅन ड्राईव्ह अ कार. ड्राईव्ह हे मुख्य क्रियापद आहे, ते मूळ रूपामध्ये आहे. त्याच्या आधी कॅन हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब मी वापरले. याचा अर्थ होतो मी कार चालवू शकतो. दुसरं मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे कुड. त्याचा अर्थ होतो भूतकाळातील क्षमता असणे. वाक्य आहे आय कुड ड्राईव्ह अ कार म्हणजे मी कार चालवू शकलो. ही मोडल ऑक्झिलरी व्हर्ब पासून बनवलेली ॲक्टिव्ह व्हॉइसची सेंटेन्सेस आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच, सिंपल फ्युचर टेन्समध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शन आणि पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शनमध्ये जो पॅटर्न मला या ठिकाणी दिसतोय तोच पॅटर्न सर्व मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्सला ॲक्टिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शनमध्ये आणि पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शनमध्ये लागू होतो. या ठिकाणी मुख्य क्रियापदाचं मूळ रूप आहे, त्याआधी फक्त मोडल ऑक्झिलरी व्हर्ब येतं आणि प्रत्येक मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्सला काहीतरी त्या पाठीमागे मोड असतो, काहीतरी उद्देश असतो, कोणत्या तरी एखाद्या विशिष्ट उद्देशाने ते आलेली असतात. या ठिकाणी पुढचं सेंटेन्स पहा, एक नाव आहे तन्मय. तन्मय हे जरी नाव जरी असेल तर त्यानंतर मी मोडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरले आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं मूळ रूपच वापरलेलं आहे. सांगायचं तात्पर्य, माझं वाक्य कोणत्याही नावाने किंवा सर्वनामाने जरी सुरू झालं तरी त्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं मूळ रूपच येतं आणि त्याआधी मोडल ऑक्झिलरी व्हर्ब येतं. पुढील मोडल ऑक्झिलरी व्हर्बचे आपण वाक्य पाहूया. पुढचं मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे मे. मेचा अर्थ होतो पॉसिबिलिटी, कदाचित भविष्यात असं घडेल. आय मे ड्राईव्ह अ कार मुख्य क्रियापदाचं मूळ रूप आणि त्याआधी मे हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. याचा अर्थ होतो मी कदाचित
कार चालवेल. पुढचं मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे माइट. त्याचा अर्थही तोच, पॉसिबिलिटी म्हणजे कदाचित. आय माइट ड्राईव्ह अ कार. पाचवं मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे शूड. शूड म्हणजे ड्युटी, एखादं काम करायलाच पाहिजे या अर्थाने हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरलं जातं. सेंटेन्स पहा, आय शूड ड्राईव्ह अ कार म्हणजे मी कार चालवायलाच पाहिजे. पुढचं मोडल ऑक्झिलरी आहे मस्ट आणि ऑट टू. दोघांचाही अर्थ एकच. मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे, ऑट टू म्हणजे सुद्धा करायलाच पाहिजे. या ठिकाणी तोच पॅटर्न मला दिसतोय. आय मस्ट ड्राईव्ह अ कार, मुख्य क्रियापदाचं मूळ रूप, त्याच्या आधी मोडल ऑक्झिलरी व्हर्ब. आय ऑट टू ड्राईव्ह अ कार या वाक्याचा मराठी अर्थ होतो मी कार चालवायलाच पाहिजे. पुढचं मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे वूड. वूड म्हणजे पास्ट हॅबिट, भूतकाळातील एखादी सवय. त्यातलं ॲक्टिव्ह वॉइस सेंटेन्स पहा, आय वूड ड्राईव्ह अ कार म्हणजे मी कार चालवायचो. हे वाक्य भूतकाळातील सवयी दर्शवतं. पुढचं मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे यूज टू. याचा अर्थही भूतकाळातील सवयी दर्शवणे. आय यूज टू ड्राईव्ह अ कार. पुढे हॅव टू. हॅव टू म्हणजे एखादी गोष्ट करायला हवी, हे सजेशन आहे. हा एक सल्ला आहे, सजेशन आहे. या टाईपचं वाक्य आहे आय हॅव टू ड्राईव्ह अ कार म्हणजे मी कार चालवायला हवी. पुढं आहे हॅज टू. हॅज टू म्हणजे सुद्धा सजेशनच, करायला हवे. ही हॅज टू ड्राईव्ह अ कार. ही म्हणजे त्याने कार चालवायला हवी. पुढे हॅड टू. हॅड टू म्हणजे भूतकाळात ही गोष्ट करायला हवी होती. आय हॅड टू ड्राईव्ह अ कार म्हणजे मी कार चालवायला हवी होती. सांगायचं तात्पर्य म्हणजे माझ्या वाक्याची सुरुवात आय, वी, यू कोणत्याही सर्वनामाने जरी झाली किंवा एखाद्या नावाने जरी झाली, त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब येतं आणि नंतर मुख्य क्रियापदाचं मूळ रूप येतं. ही आपण पाहिली ॲक्टिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शनमधील वाक्य. थँक यू सो मच.